नमस्कार. मी धनंजय कदम देवी कॉलनीत राहतो. सामाजिक कार्यकर्ता आणि माहिती अधिकारातली कामं करतो. आज बाईट देण्याचं हे कारण आहे की जिथं मी राहतो तिथे शॉस हॉस्पिटल आहे, सातारा हॉस्पिटल आहे. यामुळे पार्किंगची समस्या खूप मोठी झाली. शॉस हॉस्पिटलमुळे तर लोकांना जाता येत नाही. एक दिवस पोद्दारच्या शाळेची स्कूल बस तिथं अडकली होती. मुली रडत होत्या. का रडताय तर पार्किंगमुळं गाडी पुढे जातच नव्हती आणि त्याला परीक्षेचा वेळ आहे. त्यानंतर मी 9 महिने नगरपालिकेशी भांडतोय की यांचं काय ते बघा, यांचं पार्किंगची व्यवस्था यांची कुठं आहे काय बघा. नगरपालिकेने यांना मंजूर बांधकाम आराखडे वगैरेच्या पत्र पाठवले यांना, पण हा माणूस कुठल्याही प्रकारची उत्तरं देत नाही. दरवेळेला नगरपालिका तारीख बदलती आणि त्यांना अर्ज पाठवती. आणि काही दिवसाला असा प्रसंग आला की जो हा मालक आहे दीपक शेडगे यांनी काही गुंड आणि काही लोक हाताशी धरून मला फोन आला त्यांचा की तुम्हाला आत्ताच्या आत्ता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या वाड्यावर बोलवले आणि तुमचं काय खरं नाही, तुम्हाला जावं लागेल तिथं आत्ताच्या आता बोलू. पण महाराज साहेब त्या कालावधीत आजारी होती हे आम्हाला नंतर कळालं. आणि त्याप्रमाणे असे महाराज मध्ये तर राहुरीची कुठली तरी दोन लोक आली होती. ते महाराजांच्या बहिणीशी बहिणीच्या घरातली वगैरे असलेले सांगितले आणि त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या बोलू आम्ही काही नगरपालिकेत करणार नाही. नगरपालिकेचे अधिकारी सुद्धा याला कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही. आता अवस्था अशी की ऍक्सिडेंट होऊ शकतो, लहान मुलांना शाळेत जायला उशीर होतो. हे सगळं करत असताना आता जे सांगायचा उद्देश काय, आता नगरपालिकेचं डिक्लेअर झालंय सगळं. जे नगरसेवक आता येणार आहेत त्यांनी हे काहीतरी करावं अशी त्यांना कैकेची विनंती. आता ते पण जर असंच काय झालं तर आम्हाला काहीतरी मोठी ऍक्शन घ्यावी. निवडणूक सामोरील निवडणूक आहे. प्रभाग क्रमांक 16 हा पडतो. यामध्ये जे भविष्यकाळात जे नगरसेवक होणार आहेत जे आता उभे आहेत त्यांनी ह्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि इथली समस्या सोडवावी. कारण आम्हाला आमच्यावर दबाव यायला लागलाय. मोठ्या महाराजांची नावं सांगितली जातात आणि हा असं सगळं चालतं. तर येणारे नगरसेवक किंवा नगरसेविका हे प्रश्न सोडवतील का? येणारे पुढचे जे नगरसेवक आहेत किंवा नगरसेविका आहेत ते हा प्रश्न सोडवतील का, अशा आमच्या तमाम इथल्या नागरिकांची विनंती आहे. कारण तिने काहीतरी केलं तरी होईल, पण नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची उत्तरं देत नाहीत. दमबाजी दिली जाते, मालकाकडनं दमबाजी दिली जाते. ती दमबाजीचं कारण काय आहे ते त्या भावी नगरसेवकांनी शोधावं आणि आम्हाला न्याय मिळावा.